हॅलो फ्रेंड्स, तर आपण आज बघणार आहोत टोस्क ऑटोमेशन. ही सगळी माहिती मी तुम्हाला मराठीमधून देणार आहे. तर आपण बघू टोस्क ऑटोमेशन किंवा ऑटोमेशन कसं करायचं टोस्का थ्रू. तर त्यासाठी आपल्याला टोस्का इन्स्टॉल करावं लागेल आपल्या सिस्टीममध्ये, लॅपटॉपमध्ये. तर मी ऑलरेडी इन्स्टॉल केलं. तर तुम्ही बघू शकता टोस्का कमांडर. तर टोस्का कसं इन्स्टॉल करायचं तुम्हाला हे गुगलवरती किंवा यूट्यूबवरती दिसेल, व्हिडिओ वगैरे मिळेल. जर तुम्हाला पाहिजे असेल तर कमेंट बॉक्समध्ये सांगा. मी त्यासाठी व्हिडिओ बनवेल. तर सर्वात अगोदर तुम्हाला दाखवतो टोस्का ऑटोमेशन, टोस्का कमांडर थ्रू कसं करायचं. तर हे ॲप्लिकेशन आहे टोस्काचं. हे टूल टोस्का कमांडर या टूलचं नाव आहे. हे ट्रान्सेंटिस टोस्का थ्रू हे डेव्हलप झालेलं आहे. तर हे फर्स्ट पेज आहे टोस्का कमांडरचं. तर इथं तुम्ही बघू शकता रिसेंट प्रोजेक्ट दिसेल तुम्हाला लिस्ट. इथं दोन फोल्डर दिसतील, ओपन अँड क्रिएट न्यू हे बटन आहे. तर टोस्का स्क्रिप्ट लिहिण्यासाठी, ऑटोमेशन स्क्रिप्ट लिहिण्यासाठी आपल्याला एक वर्कस्पेस क्रिएट करावं लागते. तर ते क्रिएट करण्यासाठी तर ते क्रिएट करण्यासाठी आपल्याला क्रिएट न्यू बटनवरती क्लिक करावं लागेल. एक विंडो ओपन होईल टोस्का कमांडर क्रिएट न्यू वर्कस्पेस. तर ह्यामध्ये आपल्याला ऑप्शन सिलेक्ट करावं लागतील. तर इथं तुम्हाला दिसेल सिलेक्ट टाईप ऑफ रिपॉझिटरी. जेव्हा तुम्ही एखाद्या कंपनीमध्ये किंवा प्रोजेक्टवरती काम करत असाल त्यावेळेस तुम्हाला या ऑप्शनची गरज पडेल. सध्या मी ननच ठेवतोय. तर इथं तुम्हाला दिसेल क्रिएट न्यू वर्कस्पेस. तर हा माझा वर्कस्पेसचा पाथ आहे. जेव्हा तुम्ही टोस्का कमांडर इन्स्टॉल करताल त्यानंतर हा पाथ ऑटोमॅटिक रिफ्लेक्ट होईल इथं. तर मी आपल्या स्क्रिप्टसाठी इथं वर्कस्पेसचं नाव देत आहे, टोस्का ऑटोमेशन स्क्रिप्ट. तर हे माझ्या वर्कस्पेसचं नाव मी दिलेलं आहे. त्यानंतर इथे एक ऑप्शन आहे यूज वर्कस्पेस टेम्पलेट, हा सिलेक्ट करायचा आहे. त्यानंतर ओके वरती क्लिक केल्यानंतर एक वर्कस्पेस क्रिएट होईल आणि ऑटोमॅटिक ते वर्कस्पेस ओपन होईल. क्रिएट झाली सक्सेसफुली. आता वर्कस्पेस ओपन होईल. यस, ओपन झालेली आहे. तर ही मेन वर्कस्पेस आहे. आपल्याला एखादी टेस्ट केस ऑटोमेशन स्क्रिप्ट लिहायची असेल तर यामध्ये आपण बघू शकता हे आपल्या वर्कस्पेस नेम आहे. इथं प्रोजेक्ट, इथं होम टॅब आहे. ह्याच्यामध्ये आपण डिफरंट ऑप्शन्स बघू शकतात. प्रोजेक्ट, स्क्रॅच बुक, माय एरिया, सेक्शन्स, व्ह्यू मध्ये टेस्ट केस, एक्झिक्युशन, रिक्वायरमेंट, डिझाईन, टूल, टेस्ट केस आणि एपीआय टेस्टिंग एवढे ऑप्शन आहेत आपल्याला. तर सगळ्यात अगोदर आपण खाली आपण टॅब बघू शकतो. डिफरंट टेस्ट केसेस, मॉड्यूल रिक्वायरमेंट, टेस्ट केस डिझाईन, एक्झिक्युशन इश्यूज, कॉन्फिगरेशन, टेस्ट प्लॅनिंग अँड डेटा इंटिग्रेटिंग टेस्टिंग. तर याच्यामध्ये सगळ्यात इम्पॉर्टंट आहे मॉड्यूल अँड टेस्ट केस फोल्डर्स. तर मॉड्यूल म्हणजे काय? मॉड्यूल थ्रू आपण एखादं वेब पेजवरती जेवढे काही बटन, सर्च बॉक्स वगैरे आहे, जेवढे काही एलिमेंट्स आहेत ते आपण या मॉड्यूलमध्ये स्टोअर करतो. या मॉड्यूल फोल्डरमध्ये आपण बघू शकता स्टँडर्ड मॉड्यूल पण आपल्याला दिलेले आहेत. सो बाय डिफॉल्ट हे स्टँडर्ड मॉड्यूल आपण ह्याच्यामध्ये असतात आणि आपण यूज करू शकतो आपल्या स्क्रिप्टमध्ये. स्टँडर्ड मॉड्यूल्स म्हणजे एखादं मॉड्यूल्स ऑलरेडी टोस्का थ्रू क्रिएट करून दिलेलं असणार. सपोज तुम्हाला एखादं वेट पाहिजे, वेट वगैरे यूज करायचं असेल तर डायरेक्टली आपल्याला ते मॉड्यूल वगैरे इथं भेटेल. तुम्हाला त्याला सेपरेट क्रिएट करायची गरज नाही आहे. तर आपण वन बाय वन जाऊया. तुम्हाला एक सिंपल प्रोग्राम दाखवतो कसा क्रिएट करायचा ऑटोमेशन टोस्का थ्रू. तर हे गुगलचं पेज आहे. तर आपण अशी स्क्रिप्ट बनवणार आहोत. म्हणजे एखादं मी ऑप्शन इथून सिलेक्ट करणार आहे. तर सपोज ऑप्शन इथं मी एखादी व्हॅल्यू पास करणार आहे आणि हा बटनवरती क्लिक करणार आहे. किंवा मी हे गुगल लोगो आहे गुगलचा, तो मी व्हेरीफाय करणार आहे. त्यानंतर इथे एक व्हॅल्यू पास करणार आहे आणि गुगल सर्च बटनवरती क्लिक करणार आहे. तर हे तीन एलिमेंट आपल्याला स्टोअर करावं लागेल मॉड्यूलमध्ये. त्यानंतर आपण मॉड्यूल थ्रू टेस्ट केस क्रिएट करू शकतो.
तर मी तुम्हाला दाखवतो मॉडेल थ्रू कसं हे स्कॅन करायचं आणि कसं स्टोअर करायचं मॉड्यूलमध्ये. तर आपण टोस्का कमांडरमध्ये जाऊया. तर ह्या मॉड्यूलमध्ये एक फोल्डर क्रिएट करू. राईट क्लिक केल्यानंतर आपण मल्टिपल ऑप्शन बघू शकतो. इथं क्रिएट फोल्डरचं ऑप्शन आहे. तर मी एक फोल्डर तयार करतो गुगल पेजसाठी. गुगल सर्च पेज एक फोल्डर तयार केलंय आपल्या मॉड्यूलसाठी गुगलच्या. तुम्ही असं नाव देऊ शकता तुमच्या प्रोजेक्ट प्रमाणे किंवा तुमच्या पेज प्रमाणे. तर मॉड्यूल क्रिएट करण्यासाठी आपल्याला सिम्पली ह्याच्यावरती राईट क्लिक करायचंय आणि ते गुगलचं पेज आपल्याला स्कॅन करावं लागेल. इथं स्कॅन ऑप्शन आहे. तर ह्या स्कॅन थ्रू आपण ऍप्लिकेशन स्कॅन करू शकतो. API, मोबाईल, PDF, रिमोट टर्मिनल आणि मोर ऑप्शनमध्ये वेब ड्रायव्हर, सेल्सफोर्स आणि फाईल स्कॅन. तर सध्या आपल्याला वेब पेज स्कॅन करायचं, त्यासाठी आपण ऍप्लिकेशन हे ऑप्शन सिलेक्ट करणार आहेत. तर स्कॅनर ओपन होईल. स्कॅनरला एक स्कॅन असं नाव देण्यात आलंय. तर एक स्कॅन ओपन होईल. स्कॅन विंडो ओपन झाल्यानंतर आपल्याला ऍप्लिकेशन सिलेक्ट करायचं. आपलं ऍप्लिकेशन मल्टिपल विंडो जेवढ्या ओपन आहेत तेवढ्या सगळ्या दाखवेल. ह्याच्यामध्ये आपल्याला कोणतं सिलेक्ट करायचंय, तर आपल्याला गुगल सिलेक्ट करायचंय. गुगल पेज स्कॅन करायचे. तर ह्याच्यावरती सिलेक्ट केल्यानंतर स्कॅन वरती क्लिक करायचं आपल्याला. त्यानंतर हे स्कॅन जे आहे ना, जेवढे एलिमेंट अवेलेबल आहेत ह्या पेजवरती ते सगळे स्कॅन करेल. तर आपण इथं बघू शकतात ह्या पेजवरती जेवढं आहे तेवढं सगळं स्कॅन केलंय, सगळे एलिमेंट्स लाईक अबाउट, स्टोअर, जीमेल, इमेज. इथं तुम्ही बघू शकता जीमेल, इमेजेस, सेटिंग, हे सगळं सगळं इथं तुम्हाला दिसेल, सगळे एलिमेंट्स. इवन आय एम फिलिंग लकी, गुगल सर्च बटन, सर्च बाय वॉइस, सर्च बाय इमेज, हे सगळं तुम्ही इथं बघू शकता. आय एम फिलिंग लकी, गुगल सर्च, सर्च बाय वॉइस, सर्च बाय इमेज, हे ऑप्शन्स. तर मी सांगितल्याप्रमाणे आपण एक स्क्रिप्ट तयार करणार आहोत. हे गुगल लोगो व्हेरीफाय करणार आहेत. इथं एखादा टेक्स्ट पास करणार आहेत आणि सर्च वरती क्लिक करणार आहेत. तर त्यासाठी ह्या स्कॅनचा आपण यूज करून घेणार आहेत, एक स्कॅनचा. तर आपल्याला कोणते कोणते एलिमेंट लागणार आहेत इथं पण शोधू शकतो, नाहीतर आपण डायरेक्ट सिलेक्ट पण करू शकतो. तर ह्यासाठी ना टोस्का एक्सटेन्शन इम्पॉर्टंट आहे. ती मी ऑलरेडी इथं ऍड केलंय. तुम्ही गुगलवरती सर्च करून सुद्धा ऍड करू शकता. एक सिंपल माहिती देतो. एक्सटेन्शन कनेक्टेड आहे. एक्सटेन्शन ऍड केल्यानंतर आपल्याला इथं काही ऑप्शन अनेबल करावं लागतील. एक्सटेन्शन मॅनेज एक्सटेन्शन मध्ये आल्यानंतर डिटेल्स मध्ये जाऊन हे सगळे ऑप्शन्स आपल्याला अनेबल करावं लागतील. त्यानंतर आपण स्कॅन करू शकतो. तर हे झाल्यानंतर तर मी ऑलरेडी स्कॅनर ओपन केलंय. सपोज मला हे 3 एलिमेंट पाहिजे, तर आपण इथं आपला डायरेक्टली पण आपण सिलेक्ट करू शकतो. याच्यावरती कसं बघायचं मी सांगतो. तर इथं सर्च ऑप्शन दिसतंय आपल्याला. इथं हायलाइट सिलेक्शन. आता मी सर्च सिलेक्ट केल्यानंतर हायलाइट केलं तर हे हा सर्च बार हायलाइट होतोय रेड कलर मध्ये. तर आपण जे आपल्याला पाहिजे ते ॲक्युरेट सिलेक्ट झालंय. त्यानंतर नेक्स्ट आपल्याला हे बटन पाहिजे गुगल. तर गुगल बटन, इथं गुगल सर्च बटन आहे. नंतर हायलाइट वरती क्लिक करून बघायचं. हा, हे रेड वरती ॲक्युरेट दाखवतोय. त्यानंतर आपल्याला हा लोगो पाहिजे. लोगो 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 थिंग यातला गुगल लोगो आपण बघू. हा जो सिलेक्ट ऑन स्क्रीन ऑप्शन आहे त्याचा यूज करून आपण हा गुगल लोगो सिलेक्ट करू शकतो आणि तो एलिमेंट आपल्याला भेटेल. तर मी ह्यावरती क्लिक करतो. तर हा मला गुगल लोगो पाहिजे, तर इथे ऍड झालाय. हा टेक्स्ट बॉक्स पाहिजे, हा मी क्लिक करून ऍड करतो. हे बटन पाहिजे, हे क्लिक करून ऍड करतो. हे 3 ऑप्शन ऍड झालेत. तर सगळ्यात महत्वाचं इथं आहे स्टेप. जे पण आपण एलिमेंट ऍड करेल ती युनिक पाहिजे. इथं आपण बघू शकतात ग्रीन कलर मध्ये सिलेक्टेड आयटम इज युनिक. हे युनिक आहे. हे जे
ऑरेंज कलर दाखवते ते युनिक नाहीये. ज्यावेळेस मी हा सिलेक्ट करतोय तर सिलेक्टेड आयटम इज नॉट युनिक असं दाखवतंय. तर हे युनिक करण्यासाठी काही प्रॉपर्टीज इथं आपण बघू शकतो. सेम आपण जे की सेलेनियम मध्ये माहिती आहे आपल्याला. आय डी, इंटरनल HTML, सॉरी इनर HTML, इनर टेक्स्ट, आउटर HTML, आउटर टेक्स्ट आणि एक्सपाथ जे ह्या एलिमेंटसाठी मॅच होईल त्या प्रॉपर्टीज आपल्याला घ्यायच्यात. तर सध्या इथं पाथ दाखवतंय. तर इथं जी फिल्टर आयटम ऑप्शन आहे आपण निवडू शकतो आणि हे जसं आपण एक्सटेंड करतो तसं ते सगळे एलिमेंट ह्या पेजवरचे दाखवतो. तर आपण हे इनसाइड मध्ये आपण बघू शकतो गुगल ऑप्शन आहे. तर हे पाथ घेण्याऐवजी आपण गुगल घेऊ शकतो. गुगल ॲक्युरेट आहे का आपण चेक करण्यासाठी हायलाइट वरती क्लिक करू परत. तर हे रेड मध्ये ॲक्युरेट सिलेक्ट होतंय. हा ऑप्शन करेक्ट आहे. तर ही युनिक नाही आपल्याला युनिक करण्यासाठी तर ऑप्शन आहे विजिबल इक्वल टू ट्रू हे पण सिलेक्ट करू शकतो. हे युनिक होत नाहीये तर इथं हे एक्सपाथ हा रिलेटिव एक्सपाथ नसून एक ॲब्सोल्यूट असेल त्यामुळे चेंज होईल फ्युचरमध्ये. तर नंतर टेस्ट केस फेल होण्याचे चान्सेस आहेत त्यामुळे आपण एक युनिक ऑप्शन सिलेक्ट करूया. लोड मोर वरती क्लिक केल्यानंतर आपल्याला मल्टिपल प्रॉपर्टीज ओपन होतील. इथे एक प्रॉपर्टी दिसत आहे मला ॲरेबल लेबल ह्यावरती क्लिक केल्यानंतर बघूया आपण युनिक होते का. हां, आता ही सिलेक्टेड आयटम इज युनिक दाखवत आहे म्हणजे आपली प्रॉपर्टी वेब एलिमेंट युनिक झालेलं आहे. तर असंच आपल्याला आपलं सर्च बटन भेटलंय गुगल लोगो आपण रिनेम करू शकतो याला गुगल लोगो. याला आपण गुगल सर्च 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 बॉक्स आपला सर्च बॉक्स आहे आणि खालचं गुगल सर्च बटन याला बटन नाव देतोय मी. तर ह्यामध्ये युनिक काय काय गुगल लोगो युनिक आहे, गुगल सर्च बॉक्स युनिक आहे आणि गुगल सर्च बटन युनिक नाहीये. याला युनिक करायचं आपल्याला. यासाठी विजिबलला पहिल्यांदा क्लिक करून बघूया युनिक झालंय. तर बाकीच्या प्रॉपर्टी सिलेक्ट करायची गरज नाही. जर ह्या प्रॉपर्टी थ्रू जरी युनिक नाही झालं तर आपल्याला मल्टिपल प्रॉपर्टी सिलेक्ट करावं लागणार चेक करून वन बाय वन सिलेक्ट करावं लागणार किंवा क्लास नेम असू शकते किंवा इनर टेक्स्ट असेल तर इनर टेक्स्ट असू शकते पण इथं व्हॅल्यू ब्लँक आहे इनर टेक्स्टची त्यामुळे हे घेऊ नाही शकत आपण. क्लास नेम घेऊ शकतो. क्लास नेम सिलेक्ट करून दाखवतो. विजिबल डिससिलेक्ट क्लास नेम वरती जर क्लिक केलं ना तर हे युनिक होत नाहीये. तर सगळ्या प्रॉपर्टी आपल्याला चेक करावं लागतील. गुगल व्हॅल्यू हे पण नाही होत. टाईप हे पण नाही होत. इथं मोर ऑप्शन पण आहे आपल्याला मल्टिपल प्रॉपर्टीजसाठी. तर इथं सेम एरिया लेबल ही प्रॉपर्टी दिसते. हे घेऊन ट्राय करू आपण. ह्याच्या थ्रू पण युनिक होत नाहीये. खाली ॲट्रिब्यूट क्लास आहे ह्याच्या थ्रू पण होत नाहीये. इथे ॲट्रिब्यूट एरिया लेबल आहे ह्याच्या थ्रू पण होत नाही. म्हणजे आय थिंक विजिबलच याला युनिक करते. तर विजिबल इक्वल टू ट्रू आपण ही घेऊया प्रॉपर्टी. तर आपण सगळ्या प्रॉपर्टी युनिक केल्यानंतर गुगल पेज मॉड्यूलचं नाव देऊ गुगल पेज. तर आपल्याला ही मॉड्यूल सेव्ह करावं लागेल. इथं सेव्ह बटन आहे. तर मी सेव्ह करतोय. तर हे सगळे एलिमेंट एका मॉड्यूलमध्ये स्टोअर होईल. तर इथं बघू शकता मॉड्यूल सेव्ड सक्सेसफुली. तर मॉड्यूल सेव्ह झालेत आपण बघू. हे सेव्ह झाल्यानंतर आपल्याला फिनिश स्क्रीन करायची. त्यानंतर हे मिनिमाइज करतोय. आपल्या टोस्का कमांडरमध्ये बघू आपण हे फोल्डर आपण क्रिएट केलेले ह्याच्यामध्ये एक मॉडेल क्रिएट झाले. मी त्याला गुगल पेज हे नाव दिलं. तर ह्याच्यामध्ये आपण बघू शकतो गुगल लोगो, सर्च बॉक्स अँड गुगल सर्च बटन हे तिन्ही ऍड झालेले आहेत. तर ह्याचा यूज आपण टेस्ट केसमध्ये करायचा आहे आपल्याला. तर मॉडेलचा यूज असा करायचा आहे. तर ह्याच्या प्रॉपर्टी पण आपण बघू शकतो वन बाय वन. इथं मिडलला एक ॲरो दिसेल व्हाईट कलरमध्ये त्याच्यावरती क्लिक करायचं. तर आपण जे प्रॉपर्टी सिलेक्ट केल्यात ते इथं दिसतील तुम्हाला. एरिया लेबल गुगल आपण सिलेक्ट केले, टॅग सिलेक्ट केला. सर्च बॉक्ससाठी आपण आय डी घेतलेला आणि टॅग
आणि सर्च गुगल सर्च बटनसाठी आपण नेम अँड इनपुट टॅग घेतलेला. तर हे सगळं दाखवतो इथं. तर हे मॉडेल आपण टेस्ट केसमध्ये कसं यूज करायचं ते तुम्हाला मी सांगतो. तर हे जे गुगल पेज हे नेम कॉपी करायचं, टेस्ट केस फोल्डरमध्ये द्यायचं. इथं पण तुम्ही एक तुमच्या वेब पेजसाठी किंवा प्रोजेक्टसाठी एक फोल्डर क्रिएट करू शकतो. याला मी नाव देतोय गुगल पेज. ह्या फोल्डरमध्ये मी टेस्ट केस क्रिएट करतो एक. तर टेस्ट केस क्रिएट करण्यासाठी इथे एक ऑप्शन आहे क्रिएट टेस्ट केस, त्यावरती क्लिक करायचं. त्यावरती क्लिक केल्यानंतर इथे टेस्ट केस सिम्बॉल ऍड होईल, न्यू टेस्ट केस म्हणून. तर गुगल सर्च, टेस्ट केसचं नाव मी गुगल सर्च देतोय. तर ह्याच्या अंडरमध्ये आपल्याला ते मॉडेल स्टोअर ऍड करायचंय. ते ऍड करण्यासाठी ह्याच्यावरती राईट क्लिक करायचं टेस्ट केसवरती. एकदम लास्टला तुम्हाला एक ऑप्शन दिसेल सर्च अँड ऍड टेस्ट स्टेप, त्यावरती क्लिक करायचे. तर एवढे मॉडेल्स आहे, ही डिफॉल्ट मॉडेल्स आहेत खालचे टी बॉक्सवाले. तर आता आपण क्रिएट केलेलं मॉडेल नेम आहे गुगल स्पेस, यावरती क्लिक करायचे. नाहीतर आपण सर्च करून सुद्धा सर्च करू शकतो जर मल्टिपल मॉडेल असेल तर. क्लिक केल्यानंतर हे ऍड होईल. इथं बघू शकता तुम्ही टेस्ट केसच्या मध्ये ही स्टेप ऍड झालेली आहे, ह्याला टेस्ट स्टेप म्हणतात. तर आपल्याला इथं जे तुम्हाला कॉलम दिसत आहेत ह्याच्या अगेन्स्ट लाईक व्हॅल्यू, ऍक्शन, मोड, डेटा टाईप अँड वर्क स्पेस. तर इथं आपल्याला कमांड प्रोव्हाइड करायची आहे. हे गुगल लोगोसाठी आपल्याला गुगल लोगो व्हेरीफाय करायचा आहे. इथे एक व्हॅल्यू पास करायची आहे आणि गुगल सर्च वरती क्लिक करायचं आहे. तर वन बाय वन आपण बघू हे ऑपरेशन कसे करायचे. तर आपल्याला गुगल लोगो व्हेरीफाय करण्यासाठी एक कमांड आहे, व्हॅल्यू पास करायची डॉट विजिबल विजिबल इक्वल टू ट्रू. तर ही व्हॅल्यू आपल्याला पास करायची डॉट विजिबल इक्वल टू ट्रू. आणि ते ऍक्शन मोड आपल्याला व्हेरीफाय करायचे आहे, त्यासाठी इथं ह्या ड्रॉप डाऊन मध्ये आपल्याला व्हेरीफाय सिलेक्ट करायचं आहे. मल्टिपल ऑप्शन आहेत, ते नंतर वन बाय वन बघू. सध्या मी व्हेरीफाय सिलेक्ट करतोय. ही आता व्हेरीफाय ग्रीन कलर मध्ये दाखवत आहे. तर सर्च बॉक्स मध्ये मला एक टेक्स्ट पास करायचे. त्यासाठी आपण एक व्हॅल्यू पास करायची असेल तर ते आपण कर्ली ब्रेसेस मध्ये पास करतो. त्यासाठी एक कमांड आहे, इथं सेंड कीज दिसते, हे सेंड कीज ही मेथड यूज करायची आपल्याला. सेंड कीज अँड स्क्वेअर ब्रॅकेट मध्ये आपल्याला व्हॅल्यू पास करायची. तर मी सर्च करणार आहे, गुगलच सर्च करणार आहे मी. तर गुगल मी व्हॅल्यू पास करतो त्या सर्च बॉक्स मध्ये. आणि खालचं जे बटन आहे त्यावरती आपल्याला क्लिक करावं लागेल, सर्च करावं लागेल म्हणजे गुगल. त्यासाठी कमांड आहे क्लिक. तर इथं क्लिक ओपन झालंय. कर्ली ब्रेसेस मध्ये आपल्याला क्लिक हे प्रोव्हाइड करायचं आहे. तर ह्यासाठी ऍक्शन मोड आहे, इनपुट, दोन्हीसाठी इनपुटच आहे. तर ही अशी आपली टेस्ट केस पहिली क्रिएट झालेली आहे, स्मॉल प्रोग्राम. तर ही जी स्क्रिप्ट रन करायची असेल तर आपल्याला या टेस्ट केसवरती राईट क्लिक करावं लागेल आणि आपल्याला ही रन इन स्क्रॅच बुक या ऑप्शनवरती क्लिक करावं लागेल. त्यानंतर त्या पेजवरती जाऊन स्क्रिप्ट रन होईल. तर मी क्लिक करतो रन इन स्क्रॅच बुक. तर आपण बघू शकतो पहिल्यांदा ही व्हेरीफाय करेल, नंतर टेक्स्ट पास करेल आणि गुगल सर्च वरती क्लिक करेल. हा, गुगल पास केलंय, सर्च वरती क्लिक केलंय. तर प्रोसेस कंप्लीट झालेली दाखवतोय आपल्याला. तर आपण कमांडर मध्ये जाऊन बघूया. इथं आपल्याला रिझल्ट दिसेल आपल्याला.
व्हेरिफिकेशन सक्सेसफुल, गुगल लोगो व्हेरिफिकेशन, सर्च बॉक्स ऑल्सो सक्सेसफुल. ग्रीन मध्ये दाखवते म्हणजे सक्सेसफुल दाखवते. जर फेल करायची असेल टेस्ट केस, तर आपण ह्या क्लिकला आहे ना, तर चुकीची कमांड ठेवूया. मी व्हेरीफाय सिलेक्ट करतो, बघूया काय होते. आपल्याला ते पेज पाहिजे, त्यामुळे गुगल वरती क्लिक करूया. तिथे रेड मध्ये आपली स्क्रिप्ट फेल झाली, आपण बघूया. स्क्रॅच बुक मध्ये बघूया आपण. ह्या दोन स्टेप आहे ना, पास झाल्यात. आणि खालची जी सर्च बॉक्स आहे ती फेल झाली. इथं रिझन आपल्याला दाखवेल, व्हेरीफाय नॉट सपोर्टेड फॉर माऊस ऍक्शन. तर ही माऊस ऍक्शन आहे, क्लिक म्हणजे माऊस ऍक्शन आहे. तर ही ऑप्शन यूज करू शकत नाही आपण व्हेरीफाय. यासाठी इनपुटच पाहिजे, नाहीतर आपली टेस्ट केस फेल होईल. हा सिम्पल प्रोग्राम तुम्हाला दाखवलाय. तुम्हाला जर डिफिकल्ट प्रोग्राम वगैरे बघायचा असेल तर मला जसं कमेंट सेक्शन मध्ये सांगा. मी तुम्हाला आणखी एक प्रोग्राम दाखवेल. धन्यवाद. काही जर समजलं वगैरे नसेल तर कमेंट करू शकता. थँक्यू.